नमस्कार मित्रांनो, हा माझा 15वा व्हिडिओ. चला तर सुरू करूया. आजचा विषय आहे वृद्धापकाळात जीवनशैली कशी असावी. ऐका मित्रांनो, वृद्धापकाळात शारीरिक समस्या निर्माण होणे साहजिकच आहे, पण संतुलित जीवन जगून वृद्धापकाळातही चांगल्या आयुष्याचा आनंद लुटता येतो. एकटेपणा आणि चिडचिडेपणा. जोडीदार गेल्यानंतर एकटेपणा जाणवण्याने चिडचिड होते. शारीरिक समस्या काय काय तयार होतात? उच्च रक्तदाब, छातीत दुखणे, धाप लागणे, थकवा येणे, हृदयाचे अनियमित ठोके आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. श्वसनाचे आजार काय होतात? या वयात COPD सामान्य आहे. बरगडी वेदना, धाप लागणे, थकवा आणि खोकल्याची तक्रार असू शकते. ऑस्टिओपोरोसिस, हाडे, हात, पाय आणि सरळ उभे राहण्यास असमर्थता निर्माण होते. ही अस्वस्थतेची लक्षणे असू शकतात. फॉल्स, संतुलनात समस्या, चक्कर येणे, थकवा येणे, पडण्याची भीती वाटणे, अस्थिरता होऊ शकते, म्हणजे मनुष्य चंचल होतो. काळजीवाहू कुटुंबाने काय करावे? इतर जे माणसं असतात त्याची काळजी घेणारे त्यांनी काय करावे? वृद्धांना पडण्यापासून वाचवण्यासाठी वापरलेली उपकरणे, घेतलेल्या वस्तू या दूर ठेवाव्यात. कमी दृष्टी असलेल्या वस्तूवर मोठ्या फॉन्टमध्ये लेबल चिटकवा. औषधाच्या पेटीवर मोठ्या फॉन्टचं लेबल चिटकवा जेणेकरून व्यवस्थित दिसेल. वर्तमानपत्र वाचण्यासाठी चष्मा, त्यांची असलेली काठी ही त्यांच्या आसपास जवळ ठेवावी. या जर गोष्टी आपण अंमलात आणल्या तर वृद्धापकाळातलं जीवन सुरळीत आणि सरळपणे आरामदायक जाऊ शकतं आणि त्याला आराम मिळू शकतो आणि व्यवस्थित कार्य करता येतं. नमस्कार. हे झालं वृद्धांबद्दल थोडीशी माहिती. आता एक विनोद ऐकूया. एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणते, काय तर मी जेव्हा कधी माझ्या मुलीसोबत बाहेर फिरायला जाते तेव्हा लोक विचारतात की ही तुमची लहान बहीण आहे का? ही तुमची लहान बहीण आहे का? दुसरी महिला म्हणते, असं तुमची मुलगी आत्ताच एवढी म्हातारी दिसू लागले. असा असतो विनोद. नमस्कार. जर माझा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार.